राज्य सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन खुश केले। त्याचप्रमाणे लाडक्या भावांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना घोषित करून 10 लाख तरुणांना प्रतिवर्ष कौशल्य विभागांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांचा आस्थापनेमध्ये कायम करू अशी घोषणा केली। राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी नोकरी सोडून शासकीय नोकरी मिळते आहे या आशेने आस्थापनेमध्ये 1,34,000 तरुणांनी आवेदन केले, परंतु आजपर्यंत तरुणांना राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून दिले नाही। या विरोधात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेतर्फे संविधान चौक येथे 36 जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। राज्य सरकारने 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, मानधनात दुप्पट वाढ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरकारला धडा शिकवू असा इशारा संघटनेचे विदर्भ प्रमुख अनुप चव्हाण यांनी दिला। आमच्या एवढ्याच मागण्या आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा आणि आम्हाला मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी अशी सरकारला आमची मागणी आहे। आणि सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला रोजगार देण्यात यावा कायमस्वरूपी, आम्हाला भीक नाही तर एक भाकर देण्यात यावी अशी माझी विनंती आहे। आजचा जो हा धरणे कार्यक्रम आहे, युवा प्रशिक्षणार्थींना कायम रोजगार देण्यात यावा आणि तो पण कंत्राट बेतवर, जसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या। पण होत कसं आहे की आज जे महायुतीचं सरकार आहे, जसं वयोश्री योजना बंद केली, 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली, तसं आता आमच्या युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे लाडका भाऊ योजना ही सुद्धा गुंडाळण्याच्या मार्गावर आहे। 5 महिन्यापासून मुलांना अजून पेमेंट झालं नाही। 10,000, 8,000, 6,000 रुपये पेमेंट होतं। यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या आस्थापनेत तुम्ही काम करणार आहात तिथे तुम्हाला परमनंट करतो, पण आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही परमनंट करू नका, पण आमच्या बेरोजगारांना तुम्ही एक रोजगार द्या आणि कंत्राटी बेसवर त्यांना त्या आस्थापनेत काम द्या अशी आमची विनंती आहे। म्हणून आज आम्ही इथे नागपूरच्या संविधान चौकात मुख्यमंत्री साहेबांच्या अंगणात आज हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि निश्चितच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुढलं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं करू। आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवातीची संख्या ही 1,32,000च्या जवळपास होती, त्यानंतर जवळपास मुलं कमी होत आले। मुलांची जेव्हा आशा मावळली, माझ्या मते शासकीय आस्थापनेत फक्त 40 ते 50 हजारच प्रशिक्षणार्थी आहे यांनी, आणि मुलं 6, 8, 10 हजारावर काम करत आहे। तुम्ही रिटायर्ड झालेल्या लोकांना 1-1 लाख रुपये देता, गव्हर्नमेंट सर्वंटला 1-1 लाख रुपये देता, जसं तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, मुख्यालय कधी राहतच नाही, त्यांच्या कारवाई करत नाही। तुमच्या एका कर्मचाऱ्यामध्ये आमचे 10 पोरं बसणार ना, मग आमच्या पोरांना कंत्राटी म्हणून द्यायसाठी काय झालं? आज प्रत्येक विभागात सगळीकडे वॅकन्सी आहे, कंत्राटी चालू आहे। आता माझ्या जिल्ह्यात बघितलं मी, मोठ्या कंपन्या कंत्राट घेत आहेत आणि कंत्राट बेसवर ते मुलांना रोजगार देत आहेत। मग शासनाने स्वतः कंत्राट बेसवर मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। आज कसं आहे, प्रत्येक घरात ग्रॅज्युएट पोर आहे। जुन्या काळी जी रोजगार हमी योजना होती अशिक्षित लोकांसाठी होती, पण मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सुशिक्षित लोकांसाठी तुम्ही शहरी रोजगार हमी योजना करा। जसं वसंतराव नाईकांचा जिवंतपणे पुतळा उभा केला, तसं आमचे सर्व बेरोजगार तुमचा नागपूरमध्ये नक्की जिवंत पुतळा उभा करतील अशी आम्ही त्यांना ग्वाही देतो।